नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती म्हणजे पीक विमा भरत असताना तुम्ही एकतर CSC सेंटरमधून भरू शकता किंवा तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही स्वतः भरू शकता. तो मोबाईलवरून तुमचा पीक विमा कशा पद्धतीने भरायचा त्या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये जे काही प्ले स्टोअर आहे, गुगल प्ले स्टोअरमध्ये जावा आणि क्रॉप इन्शुरन्स असं सर्च करायचं आहे. आपण इन्स्टॉल केलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं आल्याच्या नंतर लॉग इन करा. तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता किंवा लॉग इन विथ पासवर्ड असेल तर करू शकता. तुमच्या मोबाईलवरती OTP आला जाईल, तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. OTP आपला आलेला आहे, OTP आपण टाकून घेतलेला आहे. टाकून घेतल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होला, माय पॉलिसी वगैरे, आणि खाली सगळ्यात PMFBY इन्शुरन्स हे एक टॅब तुम्हाला दाखवत आहे. त्या टॅबवरती तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक करून गेल्याच्या नंतरच तुम्हाला तुमचा पीक विमा अर्ज हा भरता येणार आहे. त्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला इथं महाराष्ट्र राज्य आलं जाईल. त्यानंतर सीझन तुमचा खरीप आहे, स्कीम काय PMFBY आहे आणि इयर काय आहे तर 2026 आहे. सबमिट अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथं तुमच्या बँक दाखवल्या जातील. तुमचं जर नवीन असाल तर तुम्हाला बँक ॲड म्हणून ऑप्शन आला जाईल, तुम्ही ते करू शकता. आपण एक बँक कोणतीही सिलेक्ट करूया आणि त्यानंतर पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करून घ्यायचं आहे. तुमची नसेल तर ॲड करून घ्या. त्यानंतर मग आता इथं ॲप्लिकेशन फार्मर डिटेल्स आले जाईल. हे संपूर्ण आपण ऑलरेडी गेल्या वर्षी भरलेलं आहे, त्याच्यामुळे हे डिटेल्स संपूर्ण आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुमचं नाव टाकायचं आहे, आधार नंबर टाकायचा आहे, तुमचं फार्मर ID, इथं संपूर्ण माहिती टाकून तुमची माहिती आधारनुसार ऑटोमॅटिकली ही फेच केली जाणार आहे. त्यानंतर घेतलं तर खाली तुमचं जे काही सन ऑफ वगैरे ऑटोमॅटिकली तुम्हाला टाकून घ्यायचे किंवा तुमचं रिलेशन टाकायचं आहे. कास्ट वगैरे तुमची इथं आलं जाईल. जमीन तुमची स्वतःची आहे, ओनरची का भाड्याची कोणती ती टाकून घ्यायचं आहे. रेसिडेन्शियल ॲड्रेस तुमचा आधारनुसार आला जाईल किंवा आला नसेल तर तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. नॉमिनी तुम्हाला द्यायचा असेल तर द्या किंवा तुम्ही नाही दिलात तरी चालेल. नॉमिनी दिला तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर मग खाली जे काही सेव्ह अँड नेक्स्ट आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. केल्यानंतर तुमच्यासमोर आता फार्मर ॲप्लिकेशन म्हणजे क्रॉप डिटेल्स आलं जाईल. तुमचं राज्य कोणतं आहे ते राज्य घ्या, आपलं महाराष्ट्र राज्य. नंतर तुमचा जिल्हा घ्या. त्यानंतर मग तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला घ्यायचा आहे. तालुका घेतल्यानंतर तुमचं जे काही सर्कल आहे ते सर्कल निवडायचं आहे. नंतर तुमची ग्रामपंचायत कोणती आहे, ग्रामपंचायत निवडा आणि त्या ग्रामपंचायतमध्ये तुमचं गाव निवडायचं आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. क्रॉप टाईपमध्ये तुमचं इंडिव्हिज्युअल घेऊ शकता किंवा मिक्स घेऊ शकता. मिक्स जर घेतलाच तुम्ही तर तुमचे जर जसं पीक मिक्स पीक असेल तर मिक्स घ्या. सोयाबीन असेल सोयाबीन घ्या. दुसरं पीक कोणतं असेल तुमचं तर ते पीक घ्यायचं आहे किंवा तिसरं पीक असेल तर ॲड न्यू घेऊ शकता. आणि सोयाबीनचा आणि तुरीचा काय रेशो असेल, समजा उदाहरण तुमचं 100 गुंठे आहे त्यापैकी 70 गुंठे सोयाबीन असेल तर 70 टाका आणि तुमचं जी काही तूर जर 30 गुंठे असेल तर 30 टाकू शकता. अशा पद्धतीने तुमचा ते रेशिओ जसा आहे तसा टाकून घ्यायचा आहे. जर जमत नसेल तर सरळ सरळ ऑनलाईनवरती भरून घ्या. इंडिव्हिज्युअल म्हणजे एकच पीक जर असेल तर तुमचं इंडिव्हिज्युअल टाका. तुमचं जे पीक असेल ते पीक टाकून घ्या. त्यानंतर तुमचा पेरणीचा दिनांक काय असेल तर पेरणीचा दिनांक तुम्हाला खाली टाकायचा आहे. ओनरशिप आहे, स्वतःची जमीन आहे का ते बघायचं आहे आणि ते टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा गट नंबर टाका. तुमचा ऑटोवरचा खाते क्रमांक तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे, जे असेल ते तुमच्या ऑटोवर. त्यानंतर ओनरशिप तुमची स्वतःचा आहे का रेंटल आहे का शेअर कॉर्पोर आहे ते टाकून घेऊन तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं संपूर्ण तुमची माहिती अशी दाखवलं जाईल. संपूर्ण डिटेल्स ओके असेल, क्षेत्र तुमचं दाखवलं जाईल आणि त्यानंतर त्या चेकवर क्लिक करून तुमचं गोलवर पुढे प्रोसीडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा जे काही इथं प्रीमियम वगैरे हप्ता दाखवला जाईल, तुम्हाला किती रुपये भरायचे आहे इथं, कारण की टोटल राज्याचा स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि फार्मर असं संपूर्ण तिघांचं शेअर इथं दाखवलं जातील. त्यापासून फार्मरशी तुम्हाला जे काही भरायचे आहेत तेवढेच पैसे इथं दाखवले जातील. तेवढे प्रोसीडवरती क्लिक करून तुमची ज्या कोणत्याही पद्धतीनं पेमेंट तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची पावती तिथं दाखवली जाईल. ती पावती तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता किंवा तुम्हाला याच ॲपमध्ये कधी पण ती पावती पाहता येणार. तर अशा पद्धतीनं संपूर्ण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण कशा पद्धतीनं तुमच्या मोबाईलवरती पीक विमा भरायचा ते आपण पाहिलेले आहे. परंतु सर्वांना माझी विनंती आहे की तुम्हाला जर जमत असेल मोबाईलवरून भरणं तरच मोबाईलवरून पीक विमा भरा, अन्यथा जवळच्या कुठल्याही ऑनलाईन सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचा पीक विमा, कारण की पैसे भरावे लागतात, त्याला मध्ये प्रीमियम भरावा लागतो आणि थोडीशी जर चूक झाली तर तुमचा जो काही पीक विमा आहे तो चुकू शकतो. तर अशाच पद्धतीचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, व्हिडिओ आवडत असेल तर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.